नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वायस एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण इयत्ता 8वी स्कॉलरशिप परीक्षा 2025 प्रश्नपत्रिका पेपर क्रमांक 1 त्यातील प्रश्न क्रमांक 26 ते प्रश्न क्रमांक 50 या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, दिलेल्या सूचनांचं व्यवस्थित वाचन करा। प्रश्न क्रमांक 26 1/a-b अधिक 1/b-a बरोबर किती? उत्तर पर्याय क्रमांक 4 0। 27 प्रश्न क्रमांक 2 सहमूळ संख्यांचा लसावी 910 असून त्यांची बेरीज 83 आहे, तर त्या दोन संख्यांमधील फरक किती येईल? उत्तर पर्याय क्रमांक 1 57 फरक येईल। ज्या विद्यार्थ्यांना प्रश्न क्रमांक 1 ते 25 पाहिजे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। प्रश्न क्रमांक 28 दोन एकरूप विषमभुज काटकोन त्रिकोण कर्णाच्या बाजूने जोडल्यास खालीलपैकी कोणती आकृती तयार होईल? दोन अचूक पर्याय निवडायचे आहेत। उत्तर पर्याय क्रमांक 2 पतंग, उत्तर पर्याय क्रमांक 3 आयत। प्रश्न क्रमांक 29 60 लिटर दुधात मलईचे प्रमाण 15% आहे व 40 लिटर दुधात मलईचे प्रमाण 8% आहे। हे दोन्ही दूध एकत्र केले तर या मिश्रणात मलईचे प्रमाण किती असेल? उत्तर पर्याय क्रमांक 2 12.2% असेल। प्रश्न क्रमांक 30 किंमत काढा। 27चा 1/3 गुणिले 36चा 1/2 गुणिले 28चा 1/4 छेद 25चा 1/2 गुणिले 400चा 1/2। उत्तर पर्याय क्रमांक 3 0.54। पुढील प्रश्न क्रमांक 31। इथे अगोदर सुरुवातीला सेमीचे प्रश्न दिलेले आहेत, ते व्यवस्थित सेमीच्या विद्यार्थ्यांनी पहा। उत्तरांचे पर्याय क्रमांक मराठी माध्यमाने सेमीचे एकच आहेत। एका वर्तुळात विशाल कंसाचे माप संबंधित लघु कंसाच्या दुपटीपेक्षा 60 ने जास्त आहे, तर विशाल कंसाचे माप किती? उत्तर पर्याय क्रमांक 4 260। प्रश्न क्रमांक 32 x घन वजा 27 दुसऱ्या कंसात x वर्ग अधिक 2x अधिक 2 बरोबर या बहुपदींच्या गुणाकाराची कोटी किती आहे? तर उत्तर पर्याय क्रमांक 2 5। प्रश्न क्रमांक 33 खालीलपैकी कोणता गुणाकार गोलाचे घनफळ दर्शवतो? उत्तर पर्याय क्रमांक 2 r/3 गुणिले 4πr वर्ग। इथे गोलाचे घनफळ 4/3 πr घन आहे, r स्क्वेअर आहे, इकडचा r घ्यायचा आहे, r घन होतो। कन्फ्यूज करणारा पर्याय दिलेला आहे, व्यवस्थित पहा। प्रश्न क्रमांक 34 रोहितने मोहितकडून 3 वर्षे वापरलेले जुने यंत्र 8,57,375 रुपयास विकत घेतले। घसाऱ्याचा दर साल दर शेकडा 5% धरला तर मोहितने ते यंत्र किती रुपयाला घेतले असेल? उत्तर पर्याय क्रमांक 10 लाख रुपये। प्रश्न क्रमांक 35 a-b वर्ग वजा 17 कंसात a - b वजा 60 या त्रिपदीचे अवयव खालीलपैकी कोणते? उत्तर पर्याय क्रमांक 4 a - b वजा 20 दुसऱ्या कंसात a - b अधिक 3। पुढील प्रश्न क्रमांक 36 3x अधिक 7 ही समसंख्या आहे, तर x या संख्येचा वर्ग खालीलपैकी कोणती संख्या असेल? पर्याय पहा। विषम संख्या, समसंख्या, मूळ संख्या, सममूळ संख्या। यामधून उत्तर पर्याय क्रमांक 1 विषम संख्या। प्रश्न क्रमांक 36चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 विषम संख्या। आता पुढील प्रश्न जे दिलेले आहेत ते सेमी माध्यमातून अगोदर दिलेले आहेत, हेच खाली मराठी माध्यमातून दिलेले आहेत प्रश्न। सेमीच्या विद्यार्थ्यांनी यांची उत्तरं मराठी माध्यमचे पर्याय लिहायचे आहेत। अब्दुलने ए गावापासून बी गावापर्यंत जाण्यासाठी एकूण अंतराचे 2/5 भाग मोटारीने व 1/2 भाग बसने पार केले, तर अजून बी गाव 15 किलोमीटर दूर आहे, तर ए व बी गावामधील अंतर किती असेल? उत्तर पर्याय क्रमांक 4 150 किलोमीटर अंतर असेल। प्रश्न क्रमांक 38 एका बादलीची धारकता 10 लिटर आहे। ही बादली पाण्याने पूर्ण भरण्यासाठी 1.25 लिटर पाण्याच्या किती बाटल्या ओताव्या लागतील? उत्तर पर्याय क्रमांक 1 8 बाटल्या ओताव्या लागतील। प्रश्न क्रमांक 39 एका कोनाच्या कोटी कोनाचा पूरक कोन 108 आहे, तर त्या कोनाचे माप किती? उत्तर पर्याय क्रमांक 2 18 आहे। प्रश्न क्रमांक 40 शेजारील चौरसाचा कर्ण 12 सेंटीमीटर आहे, तर त्याच्या प्रत्येक बाजूंची लांबी काढा। उत्तर पर्याय क्रमांक 4 6 रूटमध्ये 2 सेंटीमीटर।
प्रश्न क्रमांक 41 0.3चा वर्ग अधिक 0.1चा वर्ग वजा 0.2चा वर्ग बरोबर किती? 2 अचूक पर्याय निवडायचे आहेत. उत्तर पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे. आता पुढील प्रश्न क्रमांक 42 पासून अगोदर सेमीचे दिलेले आहेत आणि त्यानंतर खाली मराठी माध्यमचे प्रश्न आहेत. प्रश्न क्रमांक 42 आकृतीत दाखवल्याप्रमाणे एका चौरसाचे 4 ही शिरोबिंदू वर्तुळाकार आहेत. वर्तुळाची त्रिज्या 7 सेंटीमीटर व केंद्र O आहे, तर रेखांकित भागाचे क्षेत्रफळ काढा. उत्तर पर्याय क्रमांक 3 56 चौरस सेंटीमीटर. पुढील प्रश्न क्रमांक 43 आकृतीत रेषा L, M व N ह्या समांतर रेषा आहेत. मापकोन DAO 60 अंश आहे. मापकोन OCE बरोबर 35 अंश आहे, तर मापकोन AOC बरोबर किती? दिलेल्या आकृतीचं निरीक्षण करून आपल्याला उत्तर फाइंड करायचं आहे. उत्तर पर्याय क्रमांक 2 95 अंश आहे. AOCचं माप किती आहे? 95 अंश आहे. आता पुढील प्रश्न क्रमांक 44 खालीलपैकी चुकीची विधाने कोणती? 2 अचूक पर्याय निवडायचे आहेत. चुकीची विधाने दिलेली आहेत. पहिलं वाक्य किरणाला एक मध्यबिंदू असतो. दुसरं वाक्य रेषेला एक मध्यबिंदू असतो. तिसरं वाक्य वर्तुळातील जीवेला एक मध्यबिंदू असतो आणि चौथं वाक्य आहे रेषाखंडाचा लंबदुभाजक त्याच्या मध्यबिंदूतून जातो. उत्तर पर्याय क्रमांक 1 आणि 2 चुकीची विधाने आहेत. किरणाला एक मध्यबिंदू असतो आणि रेषेला एक मध्यबिंदू असतो, हे दोन्ही वाक्य चुकीचे आहेत. म्हणून उत्तर पर्याय क्रमांक 1 आणि 2 आहे. आता 45 पासून सेमीचे प्रश्न आहेत 48 पर्यंत. मराठी माध्यमचे पहा. 45 प्रश्न क्रमांक 1 अधिक 64 A वर्ग B वर्ग ही बैजिक राशी पूर्ण वर्ग होण्यासाठी खालीलपैकी कोणते मध्यमपद घ्यावे लागेल? उत्तर पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 4 16AB किंवा वजा 16AB. 2 अचूक पर्याय निवडायचे आहेत. प्रश्न क्रमांक 46 आकृतीतील त्रिकोण ABC व त्रिकोण DCB कोणत्या कसोटीने एकरूप आहेत? पर्याय दिलेले आहेत बाबा कसोटी, बाकोबा, कोबाको आणि उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे बाकोबा कसोटी. दुसरा पर्याय बाकोको आहे. उत्तर पर्याय क्रमांक 4 बाकोबा कसोटी. आता पुढील प्रश्न क्रमांक 47 एक संख्या xचे 20% व दुसरी संख्या yचे 25% समान आहे, तर xचे yशी गुणोत्तर काढा. उत्तर पर्याय क्रमांक 1 5/4. पुढील प्रश्न 48 एका वर्गातील 20 विद्यार्थ्यांचे वजन पूर्ण किलोग्रॅममध्ये खालीलप्रमाणे आहे. त्यावरून विद्यार्थ्यांच्या वजनाचे मध्यमान काढा. 2 अचूक पर्याय निवडायचे आहेत. उत्तर पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 4 20.5 किलोग्रॅम किंवा 20 किलोग्रॅम 500 ग्रॅम. दोन्ही पर्यायाचा अर्थ एकच आहे. आता पुढील प्रश्न 49 पासून सेमीचे आहेत आणि तेच खाली मराठी माध्यममधून दिलेले आहेत. सेमीच्या विद्यार्थ्यांनी मराठी माध्यमचेच पर्याय उत्तरे गृहीत धरायचे आहेत. आता प्रश्न क्रमांक 49 आकृतीत चौकोन ABCD चक्रीय चौकोन आहे. किरण BC वर बिंदू E असा आहे की BCE मापकोन DCE बरोबर 95, तर मापकोन DAB बरोबर किती? तर उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे 95. आता पुढील प्रश्न 50 एका आयताकार 20 सेंटीमीटर व 10 सेंटीमीटर मापाच्या थर्मोकॉल शीटमधून 2 सेंटीमीटर व 5 सेंटीमीटर मापाचा आयताकार तुकडा कापला, तर उरलेल्या थर्मोकॉल शीटसाठी खालीलपैकी कोणते वाक्य चूक आहे? पर्याय दिलेले आहेत. परिमिती वाढेल, परिमिती कमी होईल, परिमिती तेवढीच राहील, परिमिती दुप्पट होईल. उत्तर पर्याय क्रमांक 3 परिमिती तेवढीच राहील. आता पुढे आपण 51 ते 75 प्रश्न पाहणार आहोत. त्या प्रश्नांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तो व्हिडिओ संपूर्ण पहा. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील. तसेच 1 ते 25 प्रश्न क्रमांक हवे असतील तर त्याचीही लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे.